मीरा भाईंदर वसईविरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखा कक्ष 1 काशीमीरा यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील 15 आरोपितांना अटक करून सुमारे 327 करोड 69 लाख 43,060 रुपये किमतीचा MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ व ते बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स परराज्यातील विविध ठिकाणी छापा मारत कारवाई करून जप्त करण्यात आला आहे। गुन्हे शाखा 1 काशीमीरा यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार 2 इसम मीरा भाईंदर परिसरात विक्री करण्यासाठी MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत अशी बातमी मिळाल्यानं द्वारका हॉटेल चेनागाव येथे मे महिन्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी करत असताना नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 2 कोटी रुपये किमतीचे एकूण 1000 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आल्यानं तो जप्त करून त्यांच्याविरुद्ध काशीगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 110/2024 NDPS कायदा 1985 चे कलम 8C 22C 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर या प्रकरणात जास्तीत जास्त सखोल चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली। यात एक करून 13 जण वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे समोर आलं। पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं असून 12 जण जेलमध्ये आहेत तर 3 जण चौकशी करता ताब्यात आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी आमिर तौफिक खान, मोहम्मद शादाब, मोहम्मद शमशाद खान, आलोक वीरेंद्र सिंह सर्वजण राहणार आजमगढ़ उत्तर प्रदेश यांना दिनांक 25 जून 2024 रोजी लखनौ UP या ठिकाणाहून अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यातील आरोपी आमिर तौफिक खान याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक उर्फ शुभम नरेंद्र प्रताप सिंह राहणार जौनपूर उत्तर प्रदेश यास 1 जुलै 2024 रोजी नालासोपारा येथून अटक करून त्याच्याकडून 53,300 रुपयाचे 3 पिस्टल, 1 रिव्हॉल्व्हर आणि 33 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। सदर गुन्ह्यात महाराष्ट्रातील 3, तेलंगणामधील 3, उत्तर प्रदेशमधील 8, गुजरातमधील 1 असे एकूण 15 आरोपी अटक करून त्यांच्याकडून 327 करोड 69 लाख 43,060 रुपये किमतीचे MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ, MD बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स, 3 पिस्टल, 1 रिव्हॉल्व्हर व 33 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। सदरची कामगिरी मीरा भाईंदर वसईविरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा मदन बल्लाळ, सहाय्यक गुन्हे शाखा कक्ष 1 काशीमीरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त CN अविराज कुऱ्हाडे, SP N प्रशांत गांगुर्डे, SP N पुष्पराज सुर्वे, पोलीस निरीक्षक राजू तांबे, सहाय्यक उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार संजय शिंदे, संतोष लांडगे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, सचिन हुले, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विस्पुते, सनी सूर्यवंशी, सौरभ इंगळे, गौरव बारे, धीरज मगणे, मसूब किरण अस्वले आणि SP या गुन्ह्याचा तपास संतोष चव्हाण सायबर क्राईम यांनी SPN गांगुर्डे करत आहेत। 2 अटक झाले, शोएब अली हेमंत चेनागाव ठाणे या ठिकाणी आणि निकोलस ॲलोफ्रेड ट्रिकल्स ही कारवाई जी आहे ते 15 मेला झाली। त्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की हा जो रॅकेट आहे या डीप मध्ये आपण जाऊया। तर या दोघांचा डिटेल इंटरोगेशन आणि टेक्निकल एव्हिडन्स अनालिसिस हे करून आपण नंतर याच्याकडनं माहिती घेतली। अजून 2 आरोपी नाव निष्पन्न झाले आणि त्यांना आपण 17 मेला तेलंगणामध्ये सायबराबाद त्या ठिकाणी अटक केली। तिथे त्यांची एक दुसऱ्या एका जिल्ह्यामध्ये विहाराबाद येथे त्यांची एक फॅक्टरी होती। फॅक्टरीमध्ये अशी काही मोठी फॅक्टरी असं नाही आहे। दे आर नाउ डुईंग व्हेरी कॉटेज काइंड ऑफ अ स्मॉल एक छोटासा हा टेबल जेवढा मोठा टेबल आहे एवढ्याच साईजचा एक छोटासा एक टप्प्या वगैरे कुठेतरी करतात आणि तिथे कोणाचाही संशय होऊ नये म्हणून एकदम रिमोट एरियामध्ये हे करतात। कारण की आता तो वास फार जास्त येतो तर काही गर्दीच्या ठिकाणी केला तर लोकांना संशय येतो। त्या ठिकाणी आपण 103 ग्राम फाईन MD 25 kg रॉ MD जप्त केली। कोटी 25 कोटी 25.20 कोटी आणि तिथे तेलंगणामध्ये आपण या 2 लोकांना अटक केली। एकाचं नाव आहे दयानंद दयामालिक मुगला, दुसऱ्याचं नाव आहे नासिर बाबा जंगिया शेख। हे झालं सेकंड 17 मेला झाला। बट वी केप्ट ऑन द ऑपरेशन नंबर 1 a secret and number 2 ongoing because we wanted to go deep into this. 3 आणि 4 ला आपण जेव्हा अटक केलं
तर तिथे त्यांनी आम्हाला एक वाराणसीमध्ये एक माणूस आहे, तो आता तिथं धंदा करायला सुरू केलेला आहे, असं त्याने एक नाव दिलं. आणि तो जो आहे, आपण त्याला युपी मध्ये जाऊन अटक केली. त्याचं नाव आहे घनश्याम रामदास सरोज. याला 21 मेला अटक झाली वाराणसी येथे. त्यानंतर याचा अजून तपास करताना आपल्याला एक मोहम्मद शेकील मोहम्मद मोईन नावाचा माणूस चा लेख मिळाला. त्याला आपण गोरेगाव मधून 24 मेला अटक केली. 27 मेला पडघा येथे यांचा एक छोटासा यांनी एक युनिट लावला होता आणि तो गणेशपुरी येथे राहणारा भरत उर्फ बाबू सिद्धेश्वर जाधव हा चालवत होता. त्याला आपण अटक केली आणि तिथून आपण जास्त नाही 53,000 रुपयाचा माल जप्त केला. यानंतर याचा विकल्यानंतर पैसे ते काय करतात याच्याबद्दल आपण हे केलं तर तिथे आपल्याला एक सुरत मध्ये राहणारा एक व्यापारी आहे, त्याचा एक नाव समोर आला आणि त्याला आपण अटक करून त्याच्याकडून 10 लाख रुपयाचा कॅश आपण जप्त केली. त्याचं नाव आहे मुर्तुजा मोहसिन कोठारी. सुरत वरून त्याला अटक झाली. इथे आपल्याला अंडरवर्ल्ड कलेक्शन रिव्हील झालेले आहे. याचा मुख्य मास्टर माइंड सलीम डोळा आहे. सलीम डोळा नावाचा त्यांच्या हस्तक आहे आणि त्याच्यावर बरेच काही गुन्हे दाखल आहेत. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, डिटेल आम्ही घेतोय. आणि त्यातून आपल्याला परत आरोपी 9-10-11 यांना आपण अटक केली वसईवरला आणि तिथून पण काही इक्विपमेंट वगैरे जप्त झालेले आहेत. हे 3 लोक आहेत, मोहम्मद नदीम मोहम्मद शफीक खान, मासूदीन बाबू तौफिक खान, अहमद शाह फैजल शफीक आझमी यांना 9 जूनला अरेस्ट झालेली आहे. त्यानंतर तिथे आपल्याला अजून युपीचे काही लिंक मिळाले. तर तिथे आपली पार्टी गेली आणि 25 जूनला लखनौ वरून आमिर तौफिक खान, मोहम्मद शोएब मोहम्मद शमशेद खान आणि आलोक वीरेंद्र सिंग या 3 लोकांना तिथून अरेस्ट झालेली आहे. त्यानंतर या लोकांची काही लोकांची अंडरवर्ल्डची कनेक्शन आहे आणि ते एका आरोपी जो आहे तो शुभम नरेंद्र सिंग याच्याकडे याच रॅकेटमध्ये काही हथियार वगैरे पण आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली. तर आपण आरोपी क्रमांक 15 म्हणजे याला आपण वसईवरून एक